कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज। अरेंज। तुमचं? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेजचे फायदे काय आणि तोटे काय, काय वाटतं? एक फायदा एक तोटा सांगायचा। फायदा म्हणजे समोरच्या माणसाबद्दल काही माहीत नसतं, त्यामुळे आपण ॲडजस्ट करून संसार करतो। आणि तोटा? तोटा म्हणजे स्वभाव अजिबातच माहीत नसतो, त्यामुळे मग खूप वेळ अवघड पण जातं, भांडणं पण होतात जास्त। तुम्हाला कधी किती वर्ष अवघड गेलं? अजूनही अवघडच जातं। तुमच्याकडे? फायदा म्हणजे असा की सगळ्या नवीन लोकांमध्ये आणि नवीन लोकांचे स्वभाव समजून घ्यायला वगैरे वेळ लागतो। आणि तोटा म्हणजे असा की समजा एखाद्या बाबतीत आपली चूक झाली तर मग समोरचा माणूस आपल्याला समजून घेईल नाही, त्याची भीती पण वाटते। मला असं वाटतं की अरेंज मॅरेजमध्ये ना एकदम सगळं सरप्राईज समोर येतं लग्नानंतर, की आपल्याला ॲडजस्ट करायला जड जातं की हा थोडासा तोटा आहे, पण सामावून खूप छान घेतात अरेंज मॅरेजमध्ये की ही आपलीच आहे आणि आपलंसं खूप लवकर केलं जातं। अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही कुटुंबाचा आपल्याला पाठिंबा असतो, हे महत्त्वाचं। हा फायदा। दोघांमध्ये काहीतरी जुंपली तर आई बाबा बाजू घ्यायला असतात आपली, त्यामुळे तो एक फायदा वाटतो। तोटा असं काही वाटत नाही, म्हणजे आता तरी जाणवत नाही तोटा काही असेल ते। लव्ह मॅरेजचा कधी विचार केला नाही, त्यामुळे मिस्टरांना तोटा जाणवत असेल कदाचित। बोला। अरेंज मॅरेजचा फायदा म्हणजे असं की मोठे माणसं घरामध्ये आहेत तर ते चुका सामावून घेतात, वेळोवेळी ते किंवा मी समजून सांगतात, लक्ष देतात। तोटा असं काही नाही। काही नाही? काही नाही। नक्की? नक्की। अरेंज मॅरेजचं म्हटलं तर फायदा असा आहे की सगळेजण सांभाळून घेतात। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन्ही साईडने सांभाळून घेतात, माहेरी पण आणि सासरी पण। नाहीतर मग लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं की नाही मी बोलणार नाही, किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं व्यवस्थित करा, आम्ही त्याच्यात पडणार नाही। पण इथे असं नसतं, इथे दोन्हीकडून सांभाळून घेतात। आणि तोटा असा असतो की म्हणजे सगळे नवीन असतात, पटकन आपण कोणासोबत व्यवस्थित मिक्सअप नाही होऊ शकत, बोलू नाही शकत। हा एक तोटा म्हणजे जाणवतो, तो पण कमी, जास्त नाही। म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत? दोन्ही गोष्टी। अरेंज मॅरेजचे फायदेही आहेत आणि तोटाही आहेत, आणि अजूनही अवघडच जात आहे। तुमच्या मैत्रिणींमध्ये अबोला झालाय कधी? कोणाचा झाला? यांचं झालं एकदम। कोणाचा? एक किस्सा होता, वर्षाताईंचा काय किस्सा होता। म्हणजे आम्ही काही खेळ असे खेळत होतो, म्हणजे लहान मुलांना शिकवायचं होतं, तर त्याच्या आधी आम्ही प्रॅक्टिस करत होतो, जसं बेडूकुड्या म्हणा किंवा लंगडी म्हणा, काही पण। तर बेडूकुड्या मारताना आम्ही आधी प्रॅक्टिस 6 जणी तिथे म्हणजे जमलो, तर त्यांना ॲक्च्युली बेडूकुड्या मारायला सांगितल्या आधी, म्हणजे आम्ही 4 जणी पण करत होतो। आताही मारू शकता तुम्ही बेडूकुड्या? नक्कीच। आणि तर ते त्यांना थोडं म्हणजे अवघड गेलेलं, तर आम्ही मुलांना काय सांगत होतो, वर्षाताईंना जाऊन विचारा बेडूकुड्या कशा मारायच्या। तर ते 3-4 जण गेले पण त्यांच्याजवळ विचारायसाठी कशा मारायच्या, मुद्दाम करत होते, मुद्दाम मजाक म्हणून, गमती म्हणून। तर तेच म्हणजे थोडंसं त्यांना वाटलं की नाही बा माझं हासा होतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतोय। सो ते एक दिवस बोलल्याच नाही आमच्यासोबत, आले पण नाही खाली, आले पण नाही ते, तर बोलल्याच नाही खाली। तर त्याच्यामुळे थोडं वाटलं की नाही। पण संस्कार वर्गामध्ये तुम्ही रोज बेडूकुड्या मारता? कधी शिकवायचं असेल नवीन खेळ वगैरे पोरांना तर मग तो खेळ तुम्ही खेळ घेतले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।